कचऱ्याच्या कारणावरून वाद, शेजाऱ्यांकडून महिलेचा खून, हातोड्याने मारहाण. MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. कुपवाड येथील श्यामनगर आलिशान कॉलनीमध्ये शनिवारी सकाळी घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या शेजारच्या महिलेचा चाकूने भोसकून खून केला, तर तिच्या पतीच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केले. ही घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनीषा मोहन केसरकर या आपल्या कुटुंबासह आलिशान कॉलनी कुपवाड येथे राहतात. दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी घरासमोर कचरा टाकण्यावरून त्यांना व शेजारी राहणाऱ्या आरोपी फरीद अब्दुल शेख वय वर्ष 52 यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी फरीद शेख याने घरात जाऊन हातोडा व चाकू घेतला व बाहेर आला. त्याने शेजारी असलेल्या मोहन नागाप्पा केसरकर वय वर्ष 65 यांच्या डोक्यात हातोड्याने वार केला. तसेच मोहन यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरकर वय वर्ष 39 वर्षे यांच्या पोटात चाकू घोसकले. या हल्ल्यात मनीषा केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहन केसरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी फरीद शेख हा घटनास्थळावरून पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड व MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे व त्यांची टीम, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनीन प्रशांत निशानदार यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी फरीद शेख हा मिरज ते सांगली जाणाऱ्या रोडवरील वानसेलवाडी येथील मॅजिक बिल्डिंग जवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की माझे व केसरकर यांचे कुटुंबीय यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. आज सकाळी कचऱ्यावरून पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात मी हे कृत्य केले. आरोपी फरीद अब्दुल शेख राहणार आलिशान कॉलनी कुपवाड, मूळ राहणार रेणुका मंदिर समोर धनगर गल्ली वानसलेवाडी सांगली याला अटक करून पुढील तपासासाठी MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे व त्यांची टीम आणि LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सुभाष सूर्यवंशी, पोहेको अतुल माने, कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे राजेश कांबळे, प्रवीण मोहिते, संदीप पाटील, संदीप गस्ते, सुशाल मस्के व इतर कर्मचारी सहभाग घेतला.